गाईज आम्ही कोल्हापूरवरून निघालो आहोत आणि आता वेंगुर्ल्याकडे जात आहोत. आंबोळीला थांबणार आहोत. आता आंबोळी घाटाकडे आम्ही चाललो आहोत आणि तिथे आम्ही काहीतरी स्नॅक्स, मॅगी, भजी वगैरे असं खाऊ आणि मग पुढे वेंगुर्ल्याला घरी जाणार आहोत. तर बघूया आता आमची ट्रिप कशी होते ती. आजरा रोड ठिकाणी थांबलं उसाचा रस पिण्यासाठी, कारण इकडे ताजा ताजा उसाचा रस मिळतो. तर नेहमी आम्ही या ठिकाणी उसाचा रस आम्ही पितोच. हे बघा ताजा ताजा उसाचा रस काढतात बाहेर. गाईस उसाचा रस पिण्यासाठी या. तेच कसं आहे शांभवी? आणि आईस वगैरे काय रेड नाहीये, पण कूल वाटतोय एकदम कसं आहे नॅचरल. आणि तू बाहेर पी, टेस्ट कर. इथे आंबोली घाटामध्ये आम्ही पोचलो आहे आणि समोर या बाजूला आपली गाडी पार्क केलेली आहे आणि इथे सगळे स्टॉल्स आहेत या बाजूला राईट साईडला. हे बघा या बाजूला आणि हे लोक सगळे बसलेले आहेत. बघूया काय काय ऑर्डर करतात ते. या लोकांनी शक्यतो मोस्टली मॅगी, भजी इथे प्रसिद्ध आहे. भजी म्हणजे खेकडा भजी जी असते ती, कांदा भजी ती प्रसिद्ध आहे इथे. ती आम्ही मागवणार आहोत आणि मॅगी मागवणार आहोत. एक साधा मॅगी आणि मसाला मॅगी, चहा आणि कॉफी असा सगळा मेनू आमचा हा बेत असणार आहे आता इथे. आणि या लोकांसाठी काय चिल्लर पिल्लर काय खायचं असेल तर समोर इथे मंकीज आहेत. हे बघा समोर दिसतात उड्या मारल्याने. आपली भजी आलेली आहेत गरमागरम, कांदा भजी. मायरा पण भजी खाते, हा 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 टेस्ट करते. सगळ्यांनी भजी घेतलेली आहे, उत्तम भजी आहे. हे बघा बघते. आणि मंत्रम पण खातोय भजी. आमचं भजी वगैरे सगळं खाऊन झालेलं आहे आणि इथे समोर पुढे आहे ना वॉटरफॉल आहे आणि या बाजूला सगळे भरपूर लाईनीने सगळे तसे स्टॉल्स आहेत जिथे मॅगी, भजी, वडा सगळं मिळतं आहे. पण खूप उत्कृष्ट असतं त्यांचे सगळं हे पदार्थ, खूप चविष्ट असतात. आणि इकडे मका मिळतं आहे. आम्ही नाही घेतला मका कारण आमचं ऑलरेडी भजी वगैरे सगळं खाऊन झालेलं, पण खूप छान असतं. आणि समोर मगाशी सांगितल्याप्रमाणे समोर वॉटरफॉल पण आहे. ते नंतर आपण जाता वेळी आपण बघूया. चला तर फ्रेंड्स बसूया गाडीमध्ये, निघूया. इथेच पुढे वॉटरफॉल आहे, तुम्हाला मी दाखवतो. कारण इथे पर्यटक भरपूर येतात या
आंबोलीच्या वॉटरफॉल आंबोलीचा वॉटरफॉल बघण्यासाठी. आम्ही पण आतमध्ये गेलेलो, ज्यावेळी शांभवी लहान होते त्यावेळेस आम्ही गेलेलो. हे बघा इथेच आहे ते पुढे. हे फायनली आम्ही वेंगुर्लेला 5 वाजता इथे पोचलोय. कारण सातारा ते कोल्हापूरमध्ये तिकडे रस्त्याचं काम चालू होतं, त्याच्यामुळे आम्हाला उशीर झाला. आणि बाकी निपाणीपासून इथे आंबोली घाटापर्यंत रस्ता एकदम चांगला आहे. तर 5 वेळा आम्ही इथे पोचलो. चला तर आता कामाला लागा. सगळ्या बॅगा सगळ्या बाहेर काढलेल्या आहेत. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेहमीसारखंच मस्त राहा, म्हणजे जरा फिरत राहा, स्वस्त राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा.